अगं ते तुला सोडून असे कसे जातील बाहेर? पण तो घरात कुठेच नाहीये. असं कसं होईल? मी खरंच सांगते, मी तारा मावशीलाही विचारलं. तुम्ही म्हणाला होतात ना बाबा तारा मावशीशी बोलायला गेलाय. हो, तारा मावशीलाही नाही माहितीये. मला तर काही सुचेनासच झाले. बाबा खाली तळघरात गेला असेल. मी बघते. ए नाही, हा तिकडे नाही जायचं. नाही बाबा कुठे ते बघायला हवं. नाही म्हणतीन. बाबा 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 रे कुठे होतास तू? तुला किती शोधलं. बाबा आय एम सॉरी. मी तुझं आणि विभावरी नर्सचं बोलणं ऐकलं, पण मला तुझा भूतकाळ समजलाय. त्यामुळे ह्यानंतर मी तुला काही म्हणजे काही विचारणार नाही तुझ्या पास्ट विषयी. तू नाना आजोबांचा एवढा रागराग का करायचास हेही मला कळलंय. बाबा तुला त्रास होत होता इथल्या आठवणींचा. आय प्रॉमिस मी यानंतर कधीच काढणार नाही इथली आठवण. बाबा बोल ना काहीतरी. तू रागवलायस का माझ्यावर? महाजन अहो बोला ना, शांत का? बाबा बोल ना. महाजन या या इकडे या. इकडे बसा जरा बसा. काय अवस्था करून घेतलीये तुम्ही स्वतःची. महाजन या बोल ना. गौरी शरूला सजवा, फुलांनी सजवा, दागिन्यांनी मडवा, नव्या नवरी सारखं सजवा. बाबा काय बोलतोयस तू? काय सगळं? महाजन काय बोलताय तुम्ही? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील वेळ आली की. तिला सजवा. आणि मी आवाज दिला की तळघरात आणा. तळघर. शरू बाळा, खरंच मी तुला आता काही सांगू शकत नाहीये, पण हे सगळं संपवायचं असेल तर हा एकच पर्याय दिसतोय जो मला नरहरपंतापर्यंत पोचता येईल. मला सूड घ्यायचा आहे त्याच्याकडून. शरू बाळा, मी तुला काही येऊ देणार नाहीये. नरहरपंताचा डाव त्याच्यावरतीच उलटवणार मी. अनंता ये. आता जास्त वेळ वाट पाहायला लागू नकोस. चल इथे पूर्ण कर, म्हणजे मग मला शरीरांतर करता येईल. अनंता तुझा देह 13वा बळी आणि अखेरचा बळी. कारण एकदा का तुझा देह धारण केला कि मी अमर होणार. साडी मालकांना विचारा. अगं पण कशासाठी? तारा मावशी बोल ना, कशासाठी? मालकाने सांगितलंय. काय? चंद्रविलासच्या विधीसाठी. कसला विधी तुला माहितीये का? आहे शरीवरी तारवाला गे. बाबांनी सांगितलंय ना?
मग मी होते तयार. माझा बाबावर पूर्ण विश्वास आहे. मृत्युहरणं सर्वव्याधिदानि पिशाच मूर्तिर्देधार्याम्यहम् अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिदानि पिशाच मूर्तिर्देधार्याम्यहम्. शर्वरी, भीती वाटते का ग? हवं असेल तर आपण सांगूया महाजनांना. हा नाही,
नको. बाबांनी डिसिजन घेतलाय याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार केलाय. आपण बघूया ना चंद्रविलास विधी म्हणजे काय. बाबा बोलवेल आपल्याला खाली. मी वाट बघते. गुणाची ग 13वी. 13वी? शनिवारी म्हणले 13वी कुठून ऐकलं? हा पण तारा तू मग सांगितलं नाहीस मगाशी की नेमका विधी काय आहे चंद्रविलास? मालक चिडतील. ते नाही चिडणार, मी बोलेन त्यांच्याशी. मालकीनबाई, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय बघा. हा विधी चंद्रविलासच्या भल्यासाठीच होणार, मालकांच्या भल्यासाठी होणार. आला सनंता, आतापर्यंत तुझं पुण्य, तुझं कर्म तुला साथ देत होतं जोवर मी तुझ्या समोर येत नव्हतो. पण आता तुझ्या मी समोर अवतरलो आहे. आता माझ्या संमोहनापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही. अनंता, अनंता, आता आपलं काम पूर्ण करूया. या मुहूर्ताची मी गेली अनेक वर्ष वाट पाहत होतो. अशुभ मुहूर्त आहे हा अनंता, अशुभ मुहूर्त. ही दिवटी घे आणि अग्नीत टाक. सम्मोहनाय ज्वर ज्वर ओम ह्रीं ह्रीं क्रीं क्रीं हन हन वद वद तपस्वशं कुरु स्वाहा. या समिधा घे आणि अग्नीत टाक. आता सगळ्यात महत्वाचं कार्य, तुझ्या शरूचा बळी द्यायचा. तुझ्या शरूचा बळी देतोयस कारण मला आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. तू आणि तुझ्या बायकोने मिळून हा बळी द्यायचा आहे. त्रिकूट पूर्ण झालं पाहिजे. बोलव तिला अनंता, बोलव. बराच वेळ झाला नाही, काहीच हालचाल नाही. त्यात काय विधी आहे, कसला विधी आहे, काहीच माहिती नाही. ही तारा पण काही बोलत नाहीये. मलाच आता भीती वाटायला लागली. आपण आता इथपर्यंत आलोय तर आपण न घाबरता सगळं फेस करायला हवं. मला तर काही कळेना असंच झालंय बघ. मलाही काय होणार आहे ते माहित नाही. पण एक सांगू? अगं परवानगी कसली घेतेस? मला तुमचं लग्न मान्य नव्हतं. म्हणजे कुठल्याही मुलीला बाबाच्या अशा लग्नाचा धक्का बसणारच, तसा मलाही बसला. मला तुमचा खूप राग आला होता. पण एक सांगू, तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तुम्ही आम्हाला खूप सांभाळून घेतलं. इथे आल्यापासून नाना आजोबांच्या अवस्थेपासून आत्तापर्यंत विचित्र काळात तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं. माझं काही झालं तर फक्त बाबासोबत थांबाल का प्लीज? असं नको बोलू बाळा. वास्तू तथाच तू म्हणत असते. आणि तूच म्हणालीस ना की तुझा तुझ्या बाबावर पूर्ण विश्वास आहे. मग तुझा बाबा तुला कसं काही होऊ देईल? कधी कधी असं वाटतं सगळं आपल्या हाताबाहेर आहे. शर्वरीला घेऊन या. विभावरी
शर्वरीला घेऊन या. बाबाचा आवाज असा का येतोय? चला, उशीर व्हायलाय. मालक वाट बघत आहेत. हा? चला. बाबा, बाबा, तुझा आवाज ऐकू जाणार नाही त्याला. त्याला ऐकू येईल फक्त शेवटची किंचाळी, तुझी किंचाळी. देही में अस्थि बलम, देहि में प्रेत दृष्टिम, देही में प्रेत दृष्टिम, कुकर्माय इदं न मम. महाजन, काय करताय? हा कसला यज्ञ आहे हा? बाबा, बाबा बोल ना काहीतरी. तू काही बोलत का नाहीयेस? महाजन, आणि तुम्ही शर्वरीला कशाला आणायला सांगितलं तिथं? हा? बाबा, तुझा यावर विश्वास नाहीये ना? बाबा बोल ना. बोला महाजन. बाबा, बाबा मला या सगळ्याची खूप भीती वाटते. बाबा बोल ना. महाजन, महाजन बोला ना. बाबा बोल ना. ओरडू नको. ते तुमचं ऐकणार नाहीत आता. तुम्हाला त्यांचं ऐकावं लागन. ते सांगतील तसंच करावं लागल. आलं का? तू असं का बोलतेस? तारा, काय झालंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? कुकर्माय स्वाहा, कुकर्माय इदं न मम. कुकर्माय स्वाहा, कुकर्माय इदं न मम. अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम. अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम. अगं बोल ना. तारा मावशी बोल ना. कित्येक वर्ष हा यज्ञ चंद्रविलास मध्ये होत आलाय. कित्येक पोरीच्या बापांनी हा यज्ञ पूर्ण केलाय. कित्येक पोरींच्या आईंनी पोरींना सजवलंय. आणि आई बापांना मिळून पोरींचा बली दिलाय. तुला काय वाटलं? तुझं लग्न तुझ्या सुखासाठी झालं वय? हे लग्न आमच्या मालकाच्या सुखासाठी झालंय. आता बली द्यावा लागतोय. आता बली द्यावा लागल. शर्वरी, मी काही होऊ देणार नाही तुला. तू घाबरू नकोस. हा, मी आहे ना, मी आहे. तुला हे सगळं तुला कसं काय माहिती? हा, कोण आहेस तू नक्की? काय विचारते मी? कोण आहेस तू नक्की? आणि तुला हे सगळं माहितीये म्हणजे तुला हे सगळं कसं थांबवायचं हे पण माहितीच असणार आहे.
आता सगळं मालकांच्या मर्जीनं होणार. त्यांना पाहिजे तसं होणार. सगळं त्यांच्यासाठी होणार. कोण कोण आहेत तुझे मालक? ते बाबाशिवाय दुसरं कोण आहे? माझ्या थांबू आहे सगळं. चला चला उठा, बास झालं. चला उठ. तुझा बळी सळा